मुंबईला पावसाचा रेड अलर्ट, उद्या अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाऊस, उद्यापासून 4 दिवस पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। सिंधुदुर्गमधल्या आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी, निसर्ग सौंदर्याने बहरलेला आंबोलीचा परिसर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल। रायगडमधला मांडले धबधबा प्रवाहित, मांडले गावामध्ये मंडप अशी या धबधब्याची ओळख, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भिवंडी शहरातील नारपोली गावामध्ये घराची भिंत आणि छत कोसळून एकाचा मृत्यू, या प्रकरणामध्ये नारपोली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। दिल्लीमध्ये अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी, मानसिंग रोड परिसरामध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे गंगा नदीची पाणी पातळी वाढली, लोकांना नदीमध्ये आंघोळ टाळण्याचा सल्ला। हरिद्वारमध्ये मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाण्यामध्ये वाढ, नदीच्या आजूबाजूला पार्क केलेले वाहनं सुद्धा बुडाली, वाहनं पार्किंगमध्ये पार्क करण्याचं पोलिसांचं आवाहन। हरिद्वारमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यावरती पाणीच पाणी, अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तरंगत असल्याचं चित्र। दिल्लीनंतर आता गुजरातमध्येही मोठी दुर्घटना, मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावरती छत कोसळलं, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मोदी सरकारच्या स्थापनेनंतर आज पहिल्यांदाच मन की बातचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा आजचा 111वा भाग। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक, विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाराष्ट्र भाजपचं 4 तास विचारमंथन, प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील नेत्यांची बैठकीला उपस्थिती, विधानसभेच्या रोडमॅप संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरं जायचं, भाजप कोर कमिटी बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला, खोट्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्ती करणार। आशिष शेलारांचा रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद, आम्ही फेक नरेटिव्ह करत नाही, शेलारांचा विरोधकांना टोला। ठाकरे गटाच्या लोकसभा गटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती, नियुक्तीनंतर सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत मानले आभार। अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली नसताना GR काढता येत नाही, हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही, मुख्यमंत्र्यांनी GR पटलावरती ठेवल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। लाडकी बहीण योजना ही केवळ 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या बहिणींसाठी आहे, करोडो रुपये टॅक्स भरणाऱ्यांसाठी नाही, जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। महिलांना लाडकी बहीण योजनेचा नक्की फायदा होणार, चुकीचं नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना टोला। अर्थसंकल्पामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा, या पार्श्वभूमीवरती भाजपकडून महिला आघाडीकडून जळगावमध्ये जल्लोष साजरा। पुणे विमानतळाचं नवे टर्मिनल लवकरच खुलं होणार, टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या CISFच्या मनुष्यबळाची केंद्रीय गृह विभागाकडून पूर्तता झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। 15 जून रोजी शाळा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही, या सर्व सिस्टममध्ये गैरकारभार झाला, यावरती चर्चा करायला पाहिजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। 11वी प्रवेशासाठी शेवटचे 2 दिवस, पहिल्या फेरीमध्ये फक्त 71,000 प्रवेश, उर्वरित 3,25,345 जागांवरती प्रवेश होऊ शकले नाही। आज मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती मेगा ब्लॉक असणार, तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या जलद मार्गावरती वळवण्यात येणार। हार्बर रेल्वे मार्गावरती ठाणे ते पनवेल तसंच वाशी आणि पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक।
पश्चिम रेल्वे मार्गावरती बोरिवली ते अंधेरीच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला रेल्वे पोलीस जबाबदार. पोलिसांनी कारवाई करण्यात निष्काळजीपणा केल्यामुळेच दुर्घटना घडली. मुंबई महानगरपालिकेचे राज्य मानवाधिकार आयोगाच्या पुढे प्रतिज्ञापत्र दाखल. होर्डिंग कायद्यामधील सुधारणांसाठीची समितीची स्थापना करण्यात येणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी केली होती लक्षवेधी. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये महानगरपालिकेची धडक कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.